नमस्कार. मी अनघा कामत. श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यात मी गोव्याहून अनघा विठूकृष्ण कामत भाग घेत आहे. माझ्या स्वरचित कवितेचे नाव आहे महिला दिवस. अमेरिका युरोप कामगार चळवळीच्या महिला दिनाचा झाला उदय. न्यूयॉर्कमध्ये 28 फेब्रुवारी 1909 मध्ये झाला महिला दिनाचा जय. 8 मार्च 1975 रोजी संयुक्त राष्ट्र संघाचा झाला प्रस्ताव. 8 मार्च 1975 रोजी संयुक्त राष्ट्र संघाचा झाला प्रस्ताव आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा झाला ठराव. हा दिवस आहे स्त्री पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी. हा दिवस आहे लिंगभेदमुक्त समाज निर्मितीसाठी. हा दिवस आहे महिलांच्या समान हक्कांसाठी. हा दिवस आहे महिलांच्या सन्मानासाठी. स्त्री हे भविष्य आहे हे तिचे स्थान. समाजासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण आहे योगदान. आर्थिक क्षेत्रातल्या प्रोत्साहनाने देऊ त्यांना मान. शैक्षणिक क्षेत्रात संधी देऊन वागवू त्यांना समान. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिवस आहे खरा सार्थ. धन्यवाद.